माझं सुजित ठीक होईल ना? तुम्ही शांत व्हा बाबू, शांत व्हा. तुम्ही बसा इथे खाली. साहेब, सुजितला काही होणार नाही. स्ट्रॉंग आहे तो, फायटर आहे सुजित. तो कोपअप करेल, लवकर बाहेर येईल या सगळ्यातून. तुम्ही खरंच काळजी करू नका. आणि साहेब, तुम्ही सुद्धा किती स्ट्रॉंग आहात. तुम्हीच लहानपणापासून आम्हाला शिकवलंय ना की कुठलाही प्रसंग असू द्या, भावना आणि मन हे आपल्या ताब्यात पाहिजे. आणि तुम्हीच असं कोलॅप्स झाला तर कसं होईल साहेब? प्लीज खंबीर राहा, काही होणार नाही सुजितला. साहेब, डॉक्टर, सुजित कसा आहे? ऑपरेशन नीट झालं ना? हो, ऑपरेशन व्यवस्थित झालं. सुजित लवकरच शुद्धीवरती येईल. म्हणे ऐकलंस काय म्हणाले डॉक्टर? सुजित लवकरच शुद्धीवर येईल. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. सरपोतदार साहेब, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही प्लीज माझ्या केबिन मध्ये येता का? अहो पण डॉक्टर, म्हणे हे डॉक्टरांनी केबिन मध्ये का बोलवलंय? काही सिरियस तर नसेल ना? नाही, मलाही काही अंदाज नाही साहेब. आणि बोलल्याशिवाय आपल्याला कळणार सुद्धा नाही. या जाऊ. काय झालं डॉक्टर? ऑपरेशन नीट झालंय ना? नाही, तुम्हीच म्हणालात ना की सुजित शुद्धीवर येणार आहे म्हणून. मग काय प्रॉब्लेम काय? अच्छा, खर्च जास्त झालाय का? अहो, काही काळजी करू नका. जे काही बिल असेल ते आम्ही पूर्ण भरू. त्याची काळजी करू नका. खरं म्हणजे सुजितरावांना वाचवून तुम्ही आमच्यावर उपकार केलेत. अहो, त्याच्या जीवापुढे पैशाची काय किंमत आहे? सांगा ना, किती पैसे झालेत? बोला ना तुम्ही. अहो डॉक्टर, तुम्ही बोलत का नाही आहात? मला स्पष्टपणे सांगा ना काय आहे ते. बोला. सुजितच्या